हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही बॉर्डरची डिझाइन बघितली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक बॉर्डरची डिझाइन बघणार आहोत। त्यासाठी आधी एक लाइन ड्रॉ करून घेऊया। नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण जरीच्या थ्रेडची आउटलाइन करून घेणार आहोत। याला कसबची आउटलाइन असेही म्हणतात, पण आज आपण फक्त 2 लाइन जरीच्या थ्रेडची आउटलाइन करूयात। एक लाइन कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर दुसरी लाइन आपण तिथूनच रिटर्न घेतलेली आहे आणि ही दुसरी आउटलाइन कंप्लीट झाली की आपण काट मारून घेऊयात। आता यानंतर आपण या आउटलाइनसाठी पिंक कलरचे कुंदन वापरणार आहोत। तर म्हणून त्याला मॅचिंग असा पिंक कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे याची दुसरी आउटलाइन करण्यासाठी। सिल्क थ्रेडची आउटलाइन करताना आपण याचे 2 पदर घेतो। 2 पदर घेऊन जेवढा दोरा हवा आहे तेवढा घेऊन आपण शेवट गाठ मारून घेतलेली आहे। सिल्क थ्रेडसाठी आपण ही प्रोफेशनल आरीची आयन नीडल आहे 2 तारची, ती वापरणार आहोत। सिल्क थ्रेडची आउटलाइन दिली की आपल्या सिंपल लुकला पण छान असा एक वेगळा लुक येतो। सिंपल बॉर्डरला पण शक्यतो ज्या ब्लाउजवर आपण वर्क करतोय त्याचा कॉन्ट्रास्ट कलर यूज करायचा असतो कुंदनसाठी आणि सिल्क थ्रेडसाठी। तर जेव्हा तुम्ही ब्ल्यू कलरच्या वगैरे ब्लाउजवरती किंवा येलो कलरच्या ब्लाउजवरती वर्क कराल त्यावरती हा पिंक कलर छान उठून दिसेल। आपण सिल्क थ्रेडच्या पण 2 आउटलाइन घेणार आहोत। एक लाइन आपली कंप्लीट झालेली आहे, पण कसबची आउटलाइन आणि सिल्कची आउटलाइन यामध्ये थोडा गॅप दिसतोय। तर त्यामध्ये आपण आणखी एक सिल्क थ्रेडचे स्टिच टाकून घेणार आहोत। म्हणजे दुसरी आउटलाइन आपण सिल्क थ्रेड आणि कसबची आउटलाइन या दोन्हीच्या मध्ये टाकून घेणार आहोत। म्हणजे आपलं वर्कला व्यवस्थित फिनिशिंग दिसेल आणि मध्ये गॅप दिसणार नाही आहे। म्हणजे मध्ये आपलं कापड अजिबात दिसणार नाही आहे। सिल्क थ्रेडची आउटलाइन कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर आपण एक शुगर बीड्सची आउटलाइन करून घेऊयात। शुगर बीड्सची आउटलाइन झालेली आहे। त्यानंतर त्याच्याच शेजारी 3 mm डल गोल्ड बीड्सची आउटलाइन करून घेऊयात।
डल गोल्ड बीड्सची आउटलाईन झाली की परत एकदा शुगर बीड्सची आउटलाईन. या आउटलाईन आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. यानंतर आपण स्टोन चिकटवून घेणार आहोत. त्यासाठी आधी फॅब्रिक ग्लू लावून घेऊयात. नीडलच्या मदतीने आपण हे स्टोन चिकटवून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित सुकून द्यायचे आहेत. आपले कुंदन व्यवस्थित सुकले की आता आपण त्यांना आउटलाईन करायला सुरुवात करूयात. कुंदनला आउटलाईन करताना बीड्सचा स्टिच एकदम कुंदनला चिकटवून घ्यायचा आहे, म्हणजे आपला शेपही व्यवस्थित येतो आणि त्यामध्ये गॅपही दिसणार नाही. इथे खाली थोडासा गॅप दिसतोय, तिथे मी एक बीड्स टाकून घेते. एक आउटलाईन कंप्लीट झाली की इथे गाठ मारूयात आणि दुसऱ्या बीड्सची आउटलाईन स्टार्ट करूयात. कुंदनच्या आउटलाईनला नेहमी प्रॉपर एक पॉइंट यायला पाहिजे वरती, तर तो कुंदनचा शेप व्यवस्थित दिसतो, त्याचं फिनिशिंग छान दिसतं. अशा प्रकारे आपण सगळ्या कुंदनला व्यवस्थित आउटलाईन करून घेऊयात. कुंदन व्यवस्थित चिकटला नाही आहे, थोडंसं ओलं आहे अजून, त्यामुळे तो सरकतो आहे. निडलने त्याला व्यवस्थित करून घ्यायचा आणि मग आउटलाईन करूयात. अशा प्रकारे सगळ्या कुंदनला आउटलाईन करून घेतलेली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण ही एक डिझाईन करणार आहोत. पहिल्यांदा एक 3 mm चा बीड्स घेतलेला आहे. त्यानंतर हे शुगर बीड्स, याची एक लाईन आपण मध्ये स्टिच करून घेणार आहोत. तर हे बघा, प्रत्येक वेळी घेताना आता आपण पहिल्या लाईनला जेवढे शुगर बीड्स घेतलेले आहेत तेवढेच सगळीकडे यूज करायचे आहे, म्हणजे त्याचं मेजरमेंट व्यवस्थित दिसेल. आणि टाकताना पूर्ण म्हणजे हे सगळे बीड्स एका स्टिचमध्ये नाही टाकायचे. 3 किंवा 4 बीड्स झाल्यानंतर एक स्टिच टाकायचा आणि मग शेवटी एक स्टिच टाकायचा. त्यामुळे आपलं वर्क प्रॉपर सरळ बसेल, ते मधून हलणार नाही आणि त्याला फिनिशिंगही छान दिसेल. तुम्हाला डिझाईन्स आवडत असतील, हे वर्क आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अजून छान छान डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील.
तर हा आहे आपल्या आजच्या बॉर्डर डिझाईनचा फायनल लुक. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा.